या क्वेश्चन मध्ये बघा काय दिलेलं आहे. लिमिट एक्स टेंडिंग टू 0 लॉग ऑफ 3x आहे बेस 3 पॉवर मध्ये लॉग 8 टू द बेस x आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला बघा इथं पहिल्यांदा लिमिट x टेंडिंग टू 0 लॉग ऑफ 3x टू द बेस 3 लॉग 8 टू द बेस x आहे. लॉगच्या रूलनुसार पहिल्यांदा इथं आपल्याला लॉग m इंटू n असेल, बेस सेम असेल इथं, तर लॉग m टू द बेस a प्लस लॉग n टू द बेस a असं लिहिता येतं. ठीक आहे. आणि एक दुसरा एक रूल आहे तुम्हाला इथं लॉग a टू द बेस b असेल, चेंज ऑफ बेस लॉग a डिवायडेड बाय लॉग b असं सुद्धा लिहिता येतं. ह्या दोन प्रॉपर्टीज झाल्या लॉगच्या. त्या इथं कशा यूज करता येतील बघा. लिमिट x अप्रोचेस 0 लॉग 3 इंटू एक्स ना, तर 3 टू द बेस 3 लॉग x टू द बेस 3 आणि रेज टू लॉग 8 टू द बेस x आला. ठीक. लॉगचे अनेक रूल इथं बघा. लॉग a टू द बेस a असेल तर व्हॅल्यू 1 लिहिता येते. मग त्या प्रॉपर्टीनुसार लिमिट x टेंडिंग टू 0 ही व्हॅल्यू 1 कडे अप्रोच करणार 1 प्लस आणि या प्रॉपर्टीनुसार तुम्हाला इथं लिहिता येईल लॉग x अपॉन लॉग 3 रेज टू लॉग 8 टू द बेस x लिहितात. ठीक आहे. असं पण लिहू शकताय किंवा तुम्ही आहे तसं ठेवला तरी ते लॉग एक्स टू द बेस 3 होऊन जाईल. ओके. आता लिमिटचा फॉर्म्युला बघा इथं काय आहे. लिमिट एक्स टेंडिंग टू 0 1 प्लस एक्स रेज टू 1 बाय एक्स असेल तर आन्सर ई मध्ये लिहिता येतं. त्या फॉर्म्युल्यानुसार या ठिकाणी ऍडजस्टमेंट तुम्हाला करायची असेल तर लिमिट एक्स अप्रोचेस 0 1 प्लस लॉग एक्स टू द बेस 3 तर इथं जी काही एक्सची टर्म असेल ती रेसिप्रोकल मध्ये पाहिजे. तर ती रेसिप्रोकल मध्ये जर आपण आणली तर एक्स टू द बेस 3 लिहायला पाहिजे. लॉग एक्स टू द बेस 3 पॉवर मध्ये 1 अपॉन लॉग एक्स टू द बेस 3 मिळेल. त्याला बॅलन्स करायला लागणार. तर ती लॉग एक्स टू द बेस 3 बॅलन्स केली आणि ऑलरेडी जी टर्म होती ती लॉग 8 टू द बेस एक्स होती. याच्यावरून काय झालं बघा की 1 प्लस एक्स रेज टू 1 बाय एक्स असेल तर ही अप्रोच करणार व्हॅल्यू ई कडे. ई झालं. लिमिट एक्स टेंडिंग टू 0 न्यूमरेटर मध्ये काय राहिले बघा लॉग एक्स टू द बेस 3 लॉग 8 टू द बेस एक्स. तर परत हा चेंज ऑफ बेस लॉ जर यूज केला आपण तर ए म्हणजे एक्स आहे, बी म्हणजे 3 आहे, तर लॉग एक्स अपॉन लॉग बी इंटू लॉग 8 अपॉन लॉग एक्स होईल. तर लॉग एक्स कॅन्सल झालं. एक्स टेंडिंग टू 0 जरी असेल तरी ह्याच्यामध्ये आता व्हेरिएबल काही शिल्लक राहिलेलं नाही. मग कॉन्स्टंटला लिमिट लागत नाही. म्हणजे काय झालं बघा ई रेज टू लॉग 8 अपॉन लॉग बी दॅट इज हे काय लिहिता येईल बघा ई पॉवर हाच रूल इथं परत यूज केला तुम्ही तर लॉग 8 टू द बेस बी लिहिता येईल का बघा. बी म्हणजे तुमची जी व्हॅल्यू आहे इथं ती मी 3 लिहायला पाहिजे होतं, त्या ठिकाणी मी बी लिहिलं म्हणजे हे 3 झालं. म्हणजे काय आलं बघा ई रेज टू लॉग 8 टू द बेस 3 दॅट इज ऑप्शन नंबर ए इज करेक्ट.